मराठा आरक्षण न दिल्यास निवडणुका होणार नाहीत आणि सरकारही निवडणुका घेणार नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। मराठा समाजाला 24 डिसेंबरपर्यंत ओबीसीतून आरक्षण द्या, फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेण्याची गरज नाही, असंही त्यांनी सांगितलं। दरम्यान जरांगेंनी सरकारवर श्रद्धा, सबुरी आणि विश्वास ठेवावा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे। सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री उदय सामंत हे जरांगेंची भेट घेणार आहेत। 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण मिळालं नाही तर आंदोलन उभारण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। तेव्हा आता 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर आज सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे। जरांगे पाटलांच्या मराठा संवाद दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। बदनापूर इथे दुपारी 4 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे। या सभेत जरांगे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला सरकारनं लॉलीपॉप दिला, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली। फेब्रुवारीत अधिवेशनाची घोषणा केली खरी, मात्र अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। तोपर्यंत आचारसंहिता लागेल, त्यामुळे आरक्षण प्रश्न मार्गी लागणार नाही, अशी टीका वडेट्टीवारांनी केली। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या मिमिक्रीच्या व्हिडिओची चर्चा होते, मात्र खासदार निलंबनावर चर्चा का होत नाही, असा सवाल काँग्रेस खासदार राहुल गांधींनी केलाय। टीएमसी खासदार राज्यसभा अध्यक्षांची मिमिक्री करत असताना राहुल गांधी व्हिडिओ शूट करत होते, त्यावरून टीका होते। तर मोदी शहा निवेदन का करत नाहीत, असा सवाल राहुल गांधी यांनी केलाय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट कामाला लागलाय। उद्या सकाळी बैठकीचं आयोजन करण्यात आले। सकाळी 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बैठका घेण्यात येणार आहेत। अजित पवार, सुनील तटकरेंच्या उपस्थितीत या बैठका होणार आहेत। या बैठकीला प्रदेश नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज मडप बोगदा ते खालापूर पथनाका दरम्यान वाहतूक ब्लॉक घेतला गेलेला आहे। गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी पूर्णतः बंदी असणार आहे, तर वाहन चालकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येणार आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे